जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली असता महाकाळ ते साटोळा मार्गावर काळी रेती भरलेला ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे। सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या पथक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की महाकाळ गावातून साटोळा दिशेने काळी रेती भरून एक ट्रॅक्टर अवैधरित्या जात आहे। यानंतर पंच व पोलीस स्टाफसह नाकेबंदी करून हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली पकडण्यात आली। पोलिसांनी एक ब्रॉस 100 फूट ओलसर काळी रेती, ट्रॅक्टरवर ट्रॉली असा एकूण 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शासनाचा महसूल चुकवून आणि परवाना नसताना रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी चालक रत्नपाल दत्ताजी ताजने आणि मालक योगेश मधुकरराव पोळ दोघे राहणार महाकाळ यांच्यावर विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज वाघोळे व पोलीस पथकाने केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करत आहेत। न्यूज एक्सप्रेससाठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची रिपोर्ट।